हाय गाईज, मी तुमचा लाडका मैं सब आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आपण भेटणार आहोत. मी चाललोय पुन्हा गावाला. तुम्ही म्हणाल सारखं काय गावाला पळतो, पण आता काय करणार, लागोपाठ यात्रा आहेत. मग त्या दिवशी मी सहज आमच्या गावचा वेताळाचा उत्सव होता म्हणून गेलो होतो. सायमल्टेनियस मला चुकून रोहटाची यात्रा मिळाली, ती पण कव्हर केली. आणि रोहटाची केदारेश्वराची यात्रा होती. सातारा, जिल्हा सातारा, तालुका सातारा, गाव रोहोट. ऍक्च्युली ते पोस्ट आहे. तर रोहटाची यात्रा बघितली. आता त्याच्यानंतर माझ्या आईचं गाव म्हणजे माझं आजूळ. तर माझ्या आजोळाची यात्रा आहे आणि आम्ही पुन्हा चाललोय. मम्मी पप्पा गावालाच असल्यामुळे मी आणि माझी बहीण आम्ही दोघं निघालोय. सो रात्री आता प्रवास सुरू करतोय. 11:55 56 मिनिटं आम्ही आता निघालोय. भेटूया पुढे भेटत राहू आपण मध्ये मध्ये. सो स्टे ट्यून. आता आमच्या शेजारचे खाली बसलेले आहेत आमच्या आंटी आणि सातव काकू. तर आपण त्यांना बाय करूया. चला बाय 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 बाय. सो आम्ही निघालोय आता. घरापासून निघालो 12 वाजता. करेक्ट निघायचं नसतं म्हणून 11:57 निघालोय. ते चेहरा कुठे चांगला दिसतोय. लाईट्स इथे. हाय गाईज, वाजलेत रात्रीचे 3:30. मी आणि सुप्रिया आम्ही दोघं आता थांबलोय एका हॉटेलला. तिने लेमन टी घेतलाय आणि माझं हेल कुठे गेलं पाहिजे ॲक्च्युली. इट वॉन्ट टू से गो टू हेल, म्हणून ते तिकडे लांब लपलं होतं. सो असं आम्ही आता निघालोय आणि थांबलोय ज्या हॉटेलला, त्या हॉटेलचं नाव आहे नीलकमल. खेड शिवापूरचा जो टोल नाका आहे ना, तो क्रॉस करून साताऱ्याला निघालोय. सो हा खेड-शिवापूरचा टोल नाका क्रॉस करून आम्ही पुढे आलो आणि 10-15 मिनिटावरच हे हॉटेल आहे. आत्ता तिकडे एक बस आली आहे मोठी. अशा भरपूर बस लागू शकतात इकडे आणि अशी चांगली जागा आहे पार्किंगला. टॉयलेट पण स्वच्छ आहेत. निदान आत्ता नवीन आहेत आय थिंक सो, म्हणून आहेत. काय माहीत कधीपर्यंत राहतील. असेच जर स्वच्छ ठेवले तर या हॉटेलला सारखी वर्दळ राहील लोकांची. असो, आपण खरा प्रवास आपला आहे यात्रा बघायचा आहे. माझ्या आजोळची यात्रा. आजोळच बोलतात ना, आजोळ म्हणतात की माझ्या मम्मीच्या गावची यात्रा म्हणजे आजोळाची. सो तिकडे जाणार आहे. केदारेश्वराची यात्रा. आत्ता ह्याच्या आधी जी रोहटची यात्रा पाहिली ती पण केदारेश्वराची होती. मी खूप काळा दिसतोच असेल तर मी थोडा पुढे येतो, जरा बरा वाटेल. आता म्हणजे आता ॲक्च्युली तेवढा फ्रेश नाही आहे, पण गाडी चालवतोय. सो माझी गाडी बाय द वे तुम्हाला बघितले की नाही तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये मी दाखवतो आता. ही माझी गाडी आहे. ही एक्सेंट आहे, डिझेल मॉडेल 2017चा. आणि गावाला जायच्या वेळेला मी हा डिझेल मॉडेलच घेऊन फिरतो. फार सुंदर अशी गाडी आहे, पळायला पण एक नंबर आहे. सो फॅमिली जेव्हा पूर्ण असते ना, तेव्हा संपूर्ण फॅमिली असेल तर ही गाडी परवडते. छान गाडी आहे आणि माझी टी परमिट गाडी आहे, धंद्यासाठी घेतली होती. सो अशा प्रकारची गाडी आणि सुप्रिया आलेली आहे. सो आता कप टाकायला गेली होतीस? हात धुवायला. बरं चला, आम्ही निघतो आता लवकरच. हेल मी वाटेत पिईन. आता मी माझ्या बहिणीच्या हातात माईक दिला आणि मी स्वतः विसरलो. मला वाटलं मी ह्याच्या आधी जो बनवलं व्हिडिओ तो रेकॉर्ड झालाच नसेल असं वाटलं. नंतर बोलली नाही, बहीण बोलली की नाही आत्ता दिलाय. बरं झालं, म्हणजे पहिला व्हिडिओ वाया नाही गेला. असंच माझा एक शिवमंदिर ब्लॉग जे बनवलं होतं त्यातला एक व्हिडिओ वाया गेला होता, पण त्याला मी कसं वाचवलंय ते बघायचं असेल तर मी ह्या व्हिडिओच्या वेळेला त्याची लिंक टाकेन तिकडे युट्यूबवर. ओके, चलो गाईज, बाय. आपण भेटूया. आणि आता गाडी चालवायला सुरुवात करतोय. गाडी चालवताना ब्लॉग बनवेन तर नियमांच्या विरोधात होईल, म्हणून बाय बाय, सी यू. तोपर्यंत तुम्ही गुड नाईट. रात्र झाली. सकाळी उठल्यानंतर यात्रेला गेल्यावर तुम्हाला जागा राहायचंय ब्लॉग बघायला. याची काही गरज नाही या लाईटची. सो गाईज, निघालो आता, प्रवास करतोय. माझ्याकडे एक कॅमेरामॅन असल्यामुळे मला मोबाईल पकडायचं टेन्शन नाहीये. सो कॅमेरामॅन घरूनच विदाऊट हायरिंग फुल टाइमपास मजा करत चाललोय आम्ही. हा अशा प्रकारचा रस्ता आहे. अय गणपती बाप्पा मोरया.
आमच्या कॅमेरामॅनला वाटेल ते दाखवणार कॅमेरामॅन, तसं काय ठरलेलं नाही आमचं की रस्ता दाखवायचा आहे की रस्त्यावरच्या गाड्या दाखवायच्या आहे. तिला वाटलं गणपती बाप्पा दाखवायचं, ती मध्येच गणपती बाप्पा पण दाखवेल. वरवेच्या जवळ थांबलो होतो आम्ही. वरवे गाव आहे ना इकडचं, त्याच्या जवळ थांबलो होतो. सो तुम्ही आता माझी ड्रायव्हिंग स्किल सुद्धा बघू शकता. ए बाबा मध्ये नको येऊ, लाईन वरून चालवतात यार हे लोक गाड्या. एका लेन मध्ये चालत नाही यांच्या गाड्या, कशा काय माहित नाही. सीट बेल्ट नाही लावलाय, सीट बेल्ट नाही लावलाय, नियमांच्या बाहेर, नियमांच्या बाहेर. सध्या चालतंय, थांब. काय नाही, आता कोण लगेच पकडत नाही. पण जसा हा थोडा व्हिडिओ संपेल तसा सीट बेल्ट पहिले लावून घे. सेफ्टी फर्स्ट गाईज. कारण मला सीट बेल्टचं महत्व चांगलं कळलेलं आहे. एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता, त्यावेळेला सीट बेल्टनी मला छान वाचवलं होतं. सो मी तर कधीच, अरे कॅमेरामॅनचा कॅमेरा गदा गदा हालायला लागलेला आहे आणि अशाने व्हिडिओवर गदा आलेली आहे. सो कॅमेरामॅननी अक्षरशः होल्ड ठेवलाय आता. व्हेरी गुड सुप्रिया. गाडी चालली 80च्या स्पीडला. काय बाय द वे, टी परमिट गाडी ही 80ला लॉक असते. सो 80च्या वर मी जाऊ शकत नाही. सो स्पीड 80. हा हाय गाईज, आता वाजलेत सकाळचे म्हणजे पहाटेचे 5:10 झालेत आणि आपण आता आलोय साताऱ्याच्या बस स्टँडवर. अंधार खूप आहे इथे. थोडस लाईट घेण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या बसेस उभ्या आहेत इकडे. हे बस स्टॉप आहे साताऱ्याचं आणि फारच कमी लाईट आहे. याला इकडे कुठेतरी मी करण्याचा प्रयत्न करतो. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहाटे 5 वाजता आपण पोहोचलो इकडे. मी गाडी इथे बाहेर लावली. इकडे दररोज आहे ना नाश्त्याच्या गाड्या लागतात इथे बाहेर, पण आज त्या नाही दिसत आहेत. आणि अजून नाश्त्याची एकही गाडी आलेली नाही. माझी गाडी अपोजिटला आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सातारा बस डेपोच्या बरोबर बाहेर आता ही मी गाडी लावली आहे. बहीण माझी आत झोपलेली आहे गाडीमध्येच. ती म्हटली मला कंटाळा आलाय, मला झोप आली आहे, मी झोपते. सो इथे गाडी लावली आहे आणि थोडी नाश्त्याची एखादी गाडी लागण्याची वाट बघतोय. जसं नाश्ता येईल तसं मी नाश्ता करायला जाईन. इथून माझ्या गावाला रस्ता जातो कुरळालाच, आणि आईच्या गावाला सुद्धा हाच रस्ता जातो. आईचं गाव आधी येतं आणि मग माझ्या वडिलांचं गाव येतं. आईचं गाव म्हणजे माझं आजूळ आधी येतं आणि मग माझ्या वडिलांचं गाव येतं. सो बघू, मी आता पहाटेचे 5:15 झालेत, पण अजून काही नाश्त्याच्या गाड्या लागल्या नाहीत. मी अजून 15 मिनिटं वाट बघेन, याचा सरळ निघेन आणि निघून जाईन तिकडे गावाला. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला याच्या आधी ज्यांनी सांगितलं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा थोडं एनर्जेटिक असं वेलकम करतो तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आणि तुम्हाला सांगतो, इकडे ना सकाळी खूप आधी, म्हणजे मी जेव्हा लहान होतो ना, खूप लहान होतो, आम्ही आई बाबा आम्ही सगळे जेव्हा बसनी यायचो त्यावेळेला इकडे फक्त एकच नाश्त्याची गाडी असायची. इकडे बघ, इकडे प्रकाश दिसत असेल ना थोडस, तिकडे एकच नाश्त्याची गाडी असायची आणि ती सुद्धा आमच्या गावातलेच होते ते. तर त्यांची गाडी होती आणि ती पहाटे 4 वाजले तरी ती म्हणजे 4 वाजता ती पहाटे लावायची ती गाडी. आता त्यांचं वय झालं, आता ते थोडे रिटायरमेंट घेतली असं समजा त्यांनी त्यांच्या बिझनेस मधून, आणि आता तो बिझनेस ते नाही करत कारण त्यांची मुलं आता फॉरेनला वगैरे असतात. सो त्यांना आता त्या सगळ्याची गरज नाहीये. पण त्यांनी खूप मेहनत केली इथे आणि आज इथे बऱ्याच गाड्या असतात ऍक्च्युली, पण आज एकही नाही दाखवायला तुम्हाला, माहित नाही का. किंवा मग त्यावेळी जसं ते 4 वाजता उठायचे तसं आता लोक लेट उठायला लागलेत हे कळतं. आणि 6 किती वाजता, 6 वाजता लागेल किंवा 6:30 वाजता गाडी लागेल, मला काही सुचत नाहीये. मी पण ऍक्च्युली रात्री 12 ते सकाळी पहाटे 4:15 पर्यंत गाडी चालवली आहे. 5.5 तास मी जागा आहे
आणि पोहोचलोय साताऱ्यामध्ये. आता फक्त 22 किलोमीटर पर्यंत, 22 किलोमीटरवर आमचं गाव आहे. सो ते काय मी पुढच्या 35 मिनिटात किंवा 30 मिनिटात कव्हर करेन. सो अशा पद्धतीचं वातावरण आहे साताऱ्याचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, वातावरण थंड आहे. माहित नाही काय, मुंबईला एवढी गरमी असताना सुद्धा इकडे वातावरण थंड आहे. सो ते एक चांगली गोष्ट आहे की इकडचं वातावरण जरा थंड आहे. आता मी माझ्या गाडीच्या इकडे थांबलोय. बघू नाश्त्याची गाडी किती वाजता लावतील इकडचे. पण मुंबई सारख्या इकडे सुद्धा उशिरा उठायला वगैरे लागलेत बहुतेक लोक. सो नाश्त्या सुद्धा लेट मिळेल कदाचित. ठीक आहे, बघू. आज म्हणजे तारीख 17 एप्रिल 2025. आज केदारेश्वर सायडी येथे यात्रा आहे आणि माझ्या आजोळाची यात्रा असल्यामुळे मी तिथे जाणार आहे. तर मला फक्त एवढंच सांगायचंय की या यात्रेमध्ये सुद्धा जसं घाटाई देवीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं तशाच गमती जमती असणार आहेत, तशीच दुकानं, तसेच स्वीट्सची दुकानं वगैरे असणार आहेत. ही यात्रा घाटाई देवी एवढी मोठ्या स्वरूपातली जरी नसली, कारण ही यात्रा ना गावातच भरते. मुळात आत्ताचा जो सीझन आहे ना, तो यात्रांचा सीझन आहे. म्हणजे आता तुम्ही बघाल ना सहज बस स्टॉपवर जाऊन, तर तुम्हाला गुलालामध्ये माखलेले, व्हाईट शर्ट घातलेले, गुलालात माखलेले सगळे सातारकर दिसतील. आणि तसंच तिकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जत्रा आहे तिकडे तुम्हाला गुलालाची उधळण झालेली दिसणार आहे. सो इकडचं कल्चर आहे तसं. आणि सातारा एक वेगळा एक्सप्लेन करायला येईन मी. आता सातारा एक्सप्लेन करण्याची जास्त गरज नाही वाटत आहे मला ब्लॉग मध्ये या, कारण या ब्लॉग मध्ये मी फक्त सायडीची यात्रा दाखवणार आहे. सो या ब्लॉग मध्ये सातारा एक्सप्लेन नाही करणार, पण मी साताऱ्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या साताऱ्यामध्ये, अशा काही बऱ्याच गोष्टी जसं अजिंक्यतारा किल्ला आहे, ठोसेघरच्या पवनचक्क्या आहेत, किंवा म्हणजे साताऱ्याचं बस स्टँड कसं आहे पासून ते मी सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन. इकडे 7 स्टार सिनेमा हॉल म्हणून आहे. तुम्ही विचार करा, सातारकर 5 स्टार पेक्षा नेहमी वरतीच, म्हणजे 7 स्टार सिनेमागृह इकडे आहे. सो सातारकर ऑलवेज रॉक्स. आणि जर अस्सल सातारकर असाल तर माझ्या व्लॉग्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. काय माहितीये काय, मी साताऱ्यातला असलो तरी मी ह्याच्या पुढे, आता जरी मी सातारा फक्त ठरवलंय व्लॉग करायचं, पण साताऱ्याच्या पलीकडे जाऊन उद्या मी कुठेही जाऊ शकतो. म्हणजे वेगवेगळे गड किल्ले मला करायचे आहेत आणि ते करता करता सुद्धा मी व्लॉग करणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि साताऱ्याच्या या मैं हूं सबला नक्की सबस्क्राईब करा. मैं हूं सब माझा इन्स्टा आयडी सुद्धा, इन्स्टाला सुद्धा फॉलो करा. पण युट्यूब चॅनलला मुळात लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आणि हो, कमेंट सुद्धा करा की मी अजून कशा प्रकारचे व्लॉग केले तर तुम्हाला आवडतील बघायला. मित्रांनो, सगळ्यात आनंदाची गोष्ट ही की मी ज्या गोष्टीची वाट बघत होतो, 5:20 झाली आहेत आणि नाश्त्याची गाडी इथे लागलेली आहे. बघा, तुम्हाला दिसतील आता इथे इथे जी लोक जमा झालेत, ही नाश्त्याची गाडी आहे आणि आता मी नाश्ता करायला जाईन. सो इथे नाश्त्याची एक सोपी पद्धत आहे. मी ते ना कॅमेरा हातात घेईन आणि ते दाखवेन की कशा प्रकारे इथे नाश्त्याची जी गाडी आहे ना ती कशा प्रकारची असते. किंवा असं तुम्हाला सगळीकडेच बघायला नाही मिळणार. हे साताऱ्यात दिसेल किंवा कुठल्या गावठाण किंवा जसं कोल्हापूर पर्यंत वगैरे असं एखाद्या ठिकाणी पाहायला मिळेल. नाश्त्याची गाडी असते, कशा प्रकारे पोहे ठेवतात, कशा प्रकारे शिरा ठेवतात, तो गरम राहण्यासाठी त्याच्यामध्ये काय हे केलेली असते, उपाययोजना केलेली असते, ते मी तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज, तुम्हाला मी नाश्ता करायला घेऊन जातोय. चला, बाय, सी यू. नाश्ता म्हटल्यावर खडबडून जागी झालेली सुप्रिया आता उठेल आणि दरवाजा उघडून बाहेर येईल नाश्त्यासाठी. नाश्ता म्हटल्यामुळे उठली आहे, नाही तर उठली नसती. सुप्रिया, काय नाही काय नाही. झालं, लॉक केलंय का बघ एकदा. सो अशा प्रकारचं वातावरण आहे बघा आता तुम्ही. आणि सुप्रिया कुठे गेली? तर दोघही भाऊ बहीण कदाचित चुकून मॅचिंग झालोय. आम्ही चुकून झालोय ना सुप्रिया? काय ठरवून ठरवून नाही झालोय. सो दोघही आम्ही चुकून झालोय मॅचिंग. बाकी असं मॅचिंग नाही, आम्ही बहीण भाऊ वाटतो का बघा.
अरे वा. सो आता पोहे आणि उपीट हे मिक्स घेतलं. उपीट उपमा मला मला थँक्यू. सो हा आमचा नाश्ता. कुठे गेलीस? तिकडे बसलीस? भाई कडक नाश्ता. चहा स्पेशल चहा टाइम. किती वाजलेत सकाळचे? 5:39. मुरुड नदी बस सातारा डेपो मध्ये इन होईल. इन होणार. अरे इनचा गेट आहे तो. अरे हुशार आहे मी. हे बघ, हा इन जो गेट आहे ना, इन गेटला लागूनच हे राजा नाश्ता सेंटर आहे. आणि बघू शकता तुम्ही चहा पण अप्रतिम आहे. सकाळी 5:30 वाजता येतात हे. चलो आता आपण कूच करूया. हिंदी वाला कूच नाही करूया, कूच करूया. सायळीला यात्रेसाठी कूच करूया. तुला काय वाटलं कूच करूया म्हणजे कूच करूया? आता आहे ना बस डेपोच्या समोरच आहेत ना हे अशी ही दुकान आहे. आता हे गोविंद म्हणून आहे बघा. हे पेड्याचं दुकान आहे. झोमनी नाही दिसत एवढं. ही सगळी पेड्याची दुकान उघडलीत सकाळी पहाटे 5 वाजता. माझा कॅमेरा फारच फालतोय. पप्पांच्या मोबाईल मधून करावं लागेल मला. आता उजेड पडायला सुरुवात झालेली आहे आणि आमच्या दोघांचाही नाश्ता झालाय. सो मी आणि सुप्रिया इकडून जाऊया. लॉक आहे ना. आम्ही आता चाललोय आतमध्ये सातारा बस स्टँड मध्ये फिरायला. हो की नाही? दोन्ही कुठूनही जाऊ शकतो. ये ना. कचऱ्यासाठी इकडून आलो. सो कचरा टाकायला. कचरा टाकला मी. कचरा जिथे कचरा गोळा आहे तिथेच टाकला ना. बाहेर कुठे टाकला का दुसरीकडे? नाही. सो आता आम्ही चाललोय सातारा बस डेपो मध्ये. दरवेळेला आता मागच्याच म्हणजे एक आठवडा पण नाही झाला. मी आठवड्याभराच्या आतमध्ये दुसऱ्या वेळेला गावी येतो. सो तेव्हा मम्मी सोबत आलो होतो आणि मम्मी आणि मी बसने आल्यामुळे आम्हाला पहिली जी बस आहे गावाला जाणारी तिची वाट बघत बसावं लागलं. सकाळी 7:30 बस लागली गावाला जाण्याची आणि मग त्याच्यानंतर आम्ही गावाला गेलो होतो. तर म्हटलं आता जर आमच्या गाव साईड म्हणजे आमच्या गावाकडे राहणारं जर कोणी असेल म्हणजे आमच्या गावातलं तर त्यांना घेऊनच जाऊ. आहे की नाही? घेऊन जायचं ना. मागच्या तीन सीट मी क्लिअर केल्या आहेत. म्हणजे तिथे सामान होतं थोडस. आम्ही दोघच होतो त्यामुळे मागच्या सीटवर पण सामान होतं ते क्लिअर केलंय. आणि आता चाललोय शोधायला कोण भेटतंय का. बरं त्याचे काही पैसे वगैरे नाही घेणार आहे. शोधायला चाललोय म्हणजे कस्टमर नाही काय बाबा. 2 तास त्यांना वाट बघावी लागेल. आपल्या ओळखीचं कोण असेल तर घेऊन जाऊ. 3 सीट तर आहेत. चौथा बारका एखादं पोरग बिरग असेल त्यांचं तर बसेल मांडीवर. नाही तर चौथ्याला कोणाला घेऊ शकत नाही. ड्रायव्हर सीटवर बसेल आणि मी. अच्छा अच्छा ये प्लान कर रही है. मेरी ड्राइविंग सीट से मुझे हटाना चाहती हो तुम. मग तू शिक गाडी. तू बस ड्रायव्हिंग सीटवर. अरे हे बरं आहे का म्हणजे घरातले एकही व्यक्ती तयार नाहीये ड्रायव्हिंग शिकायला. का सांगा? येस. हे लोक एन्जॉय करणार. मी आयुष्यभर इथे राब राबणार गाडी चालवणार. 5-5, 6-6 तास 7-7 तास गाडी चालवत राहणार मी. सो असा हा आमचा सातारा एसटी डेपो तुम्ही बघू शकता. अरे बापरे मस्तच आहे. कसं वाटतंय? सगळ्या बसेस आहेत भरपूर. कोणाच्या आहेत काय माहित. तर आता आम्ही सातारा स्टँड मध्ये फिरतोय. हा कोणाची बांधली आहेस? हा अच्छा. हे माझी बायको आणि तुम्ही काय लागणार? ननंद वहिनी ननंद भाऊजाई दोघी मिळून भांडल्यात इथे सांगतायत. आता हे जर ह्यांनी ब्लॉग बघितला तर हे परत मला शोधून काढतील किंवा यांना. इथे सकाळी सकाळी पेपरची इकडे स्टँड मध्ये पेपर येतात सगळे आणि मग डिवाइड होतात.
आणि हे पहिल्यापासून बघत आलोय जेव्हापासून लहानपणापासून. आणि हे जुनं कॅन्टीन आहे, महाराष्ट्र ST कॅन्टीन म्हणून आहे. दिसणार नाही नाव. येस. सो हे जे कॅन्टीन आहे ना, या कॅन्टीन मध्ये सगळ्यात आधी नाश्ता वगैरे सगळं मिळायचं. सकाळी लवकर उघडायचं हे कॅन्टीन. आणि त्याच्याही आधी उघडायचं ती हातगाडी, जी मगाशी मी बोललो ना, आमच्या कुरळातल्याच एका आमच्या म्हणजे काय बोलतात नातेवाईक लागतात, पण तुमच्या आमच्या कुरळातले गावकरी वगैरे तर ते गाडी चालवायची ती हातगाडी. आता इथून बाहेर आणि असं लेफ्ट मारून. हा, बसचा तसा आहे, आपण असं जायचं म्हणजे बस समोरून येताना दिसते म्हणजे ठोकत नाही. सो आता आमचं बस स्टँड फिरून झालेलं आहे. पाय पण मोकळे झालेत आणि कोणी भेटलंच नाही, म्हणजे आमच्या ओळखीचं नाही भेटलं. कदाचित गावातले असतील, पण आजोळ असल्यामुळे तिथल्या सगळ्यांना नाही ओळखत. आणि जास्त काळ आमचा मुंबईलाच गेलाय. सो मुंबई म्हणजे आम्ही अंबरनाथला राहतो, त्याला मुंबई नाही म्हणतात, पण तरी पण मुंबईच गाववाल्यांसाठी तीच मुंबई. सो आमचा जास्त काळ अंबरनाथला गेल्यामुळे असं कोणी ओळखत नाही गावातलं. स्वतःहून ते पण ओळखत नाहीत आणि आम्ही स्वतः पण ओळखत नाही, त्यामुळे तसं कोणीच नाही भेटलं. आता अजून एक नाश्ता सेंटर उघडलं बघा, थोडं लवकर आला असताच दादा. लोणी डोसा खायचंय मग, लिहिलंय का तिथे, आहे का? नाही नसेल. सो बस कंडक्टर, ड्रायव्हर सगळे इथे. शिंदे नाश्ता हाऊस म्हणून आहे बाजूला आणखी एक, पण हे लेट उघडतं वाटतं, 6 वाजता उघडतं ते. 5:30 ला पहिला येणारा माणूस तिकडे आहे, राजे नाश्ता सेंटर. ठीक आहे, चला आता निघतो, गाडी काढतो आणि परत एकदा कूच करूया. कुछ चलो, मैं हूं सब कुछ. नाही मैं हूं सब. ओळखताना मला सगळे मेहू सब म्हणून ओळखू नका. नुसतं माझं नाव श्रीकांत भगत आहे, श्रीकांत आत्माराम भगत. सब स्टँड्स फॉर श्रीकांत आत्माराम भगत. सायळी या गावात आता आपण प्रवेश करतो, आणि प्रवेश करताना सुरुवातीला लागते ती ही शाळा, न्यू इंग्लिश स्कूल सायळी, तालुका जिल्हा सातारा. हे या शाळेचं ग्राउंड आहे आणि हे शाळेचे वर्ग वगैरे इथे तुम्हाला दिसतील. ओके. हे शाळेची मागची बाजू, इकडे पिण्याचं पाणी, हाऊस वगैरे सगळं या गोष्टी आहेत. सगळं ते गेलं. आता गाडी गावात पोहोचतेच आहे. आणि हे जे वडाचं मोठं झाड येईल आता, हे तुम्हाला दिसतील, हे जे पारंब्यावालं मोठं झाड आहे ना, या झाडाच्या बरोबर बाजूला आता हे जे शाळा होती, मराठी शाळा, ही आता हे करण्यात आली आहे, काय बोलतात, जमीनदोस्त केली आहे. सायळी गावात प्रवेश करतानाच हे जे मोठं हा जो कळस दिसतोय ना, हा कळस केदारेश्वर मंदिराचा आहे. आणि या केदारेश्वराची आज यात्रा आहे. गावात आणखीन काही इव्हेंट वगैरे चालूच आहेत सतत. हे प्रवेशद्वार सायळी गावचं, आणि हे ते केदारेश्वराचं मंदिर. इकडे सुद्धा एक मंदिर आहे, ते आहे साईबाबांचं. गावाच्या सुरुवातीलाच ही 2 मंदिरं तुम्हाला दिसतील, आणि हे केदारेश्वराचं मंदिर आहे. सो आता आपण वरती जाते बघा, कसा गुलाल पडलाय. काल इकडे काय होतं, गोंधळ होता ना सुप्रिया, पूर्ण रस्त्यावर जेवढं गुलाल दिसतोय एवढं गुलालाची उधळण केलेली आहे. असा हा रस्ता पूर्ण पिंक दिसतोय तुम्हाला, गुलालाने माखलेला रस्ता. बघा, तुम्हाला अजूनही गुड्या दिसतील. या यात्रेच्या वेळी इथे पुन्हा गुड्या उभारल्या. गुढीपाडव्यापासून आतापर्यंत या गावामध्ये, आईच्या गावात जत्रेपर्यंत
या गुड्या उभ्या असतात तेव्हा तुम्हाला गुड्या दिसतात या अजिबात गुड्या उतरवत नाहीत ते यात्रेपर्यंत. आणि हे जे आता घर म्हणजे बंगला आता मामांचा आमच्या मामाचं घर सो त्यांची पण आता मग इकडे गाडी लागू शकत नाही थोडक्यात सांगावं लागेल. आता गावाला पोचलेलो आहे. हे जे घर आहे हे घर माझ्या मामांचं आहे. त्या बाजूला दुसऱ्या मामांचं, त्या बाजूला तिसऱ्या मामांचं. ही सगळी मामांची घर आहेत. 1 2 आणि हे 3. इसको क्या करने का? हमको लगा ये जगह रहेगा इधर. गुलाबी पहाड झालेली बघताय तुम्ही. मामा मामाला आजले बापरे, गुलाल पाठीवर पण आहे तुमच्या. तर अशा प्रकारे सायळीला पोहोचलोय आणि आता लवकरच म्हणजे यात्रेची तयारी सुरू होईल. यात्रेसाठी दुकाने यायला सुरू होतील. 5-6 वाजता मस्त यात्रा भरेल आणि ती रात्रभर चालते. आणि इकडे लावणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे गावाने, गावाच्या करमणुकीसाठी किंवा लोक येतील त्यांच्या करमणुकीसाठी. सो तोही बघायचा आहे. बघूया कशी काय सायळी गावची यात्रा असेल आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. हाय गाईज, नमस्कार. मैं हुस्सब तुमचा लाडका आणि माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. आता मी आहे माझ्या आईच्या गावात म्हणजे माझ्या आजोळात सायळी गाव. आणि तुम्ही पाहू शकता रस्ता कसा असा गुलाबी झालेला आहे. तर हा गुलाबांनी माखलेला रस्ता. काल जो गोंधळ होता इकडे केदारेश्वर ना, जे गावचं मेन मंदिर आहे चौकामध्येच खाली, सकाळी जे तुम्हाला दाखवलं. आणि तुम्ही बघू शकता इथे ना प्रत्येकाने गुढी उभारलेली आहे बघा. आता इथे गुढी दिसते का मला? चष्मा दाखवतो मी. हे गुढी उभारल्यात, अशा प्रत्येकाने गुढ्या उभारल्यात. गुढीपाडवा झाल्यानंतर गुढी काढून ठेवली आणि आता पुन्हा एकदा त्यांनी सगळ्यांनीच म्हणजे गुढ्या उभारलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो. हे आमचे आप्पा, माझे आजोबा. आणि बघितलं तुम्हाला दाखव, हे तिन्ही मामांची घर, 1 2 आणि हे 3रं. तर असं साईड लाड भरपूर असतात माझे. आता तुम्ही बघू शकता इथे पण बघा, इथे ह्या गुढ्या आहेत. ह्या ज्या गुढ्या उभारलेल्या दिसतात ना तुम्हाला, प्रत्येकाने ह्या गुढ्या उभारलेल्या बघा. ह्या पुन्हा सगळे यात्रेच्या वेळेला पुन्हा गुढ्या उभारतात. त्याचं कारण माहित नाही, विचारू आपण कोणाला तरी काय कारण आहे नेमकं. पण गुढी म्हणजे आनंद उत्सव म्हणून कदाचित त्यांनी परत एकदा गुढी उभारलेली असते. तुम्ही बघू शकता मम्मीच्या गावामध्ये आहे ना रस्ता आहे व्यवस्थित जरा, म्हणजे हा गाववाल्यांनी बनवलेला जो रस्ता आहे ग्रामपंचायतीने किंवा काय. कारण पूर्वीपासूनच इथे घरं अशी वसली आहेत की जी रस्त्याच्या बाजूला किंवा असं. तर हा रस्ता गावातून जातो सरळ वरतीपर्यंत आणि आता आपण खाली उतरतोय. मंदिर खाली आहे. सो तुम्हाला दिसतात ना सगळ्यांच्या गुढ्या वगैरे बघा. अख्ख्या गावाने गुढ्या उभारलेल्या असतात पुन्हा एकदा यात्रेसाठी. चला त्यांना बघा इकडे. हा आमचा शरद अण्णा होता. सो हे जे मंदिर आता गाणी लावलेत ना, ह्या मंदिरातच आज यात्रा आहे. काठी पालख्या तुम्हाला काठी दिसतात बघा रोवलेल्या, झेंडा आहे. हा सायळी गाव आहे. बरं आहे ना? आता तुम्हाला दाखवतो. हे जे सगळ्यात पहिलं जे दुकान आहे हे परळीतले एक स्वीट्स वाले, त्यांचं दुकान आता इकडे आलेलं आहे. हे जसं तुम्ही घाटाच्या यात्रेला स्वीट्सची दुकानं बघितली तशीच पद्धतीची ही दुकान आहे. जिलेबी वगैरे सगळं मिळेल, खाजा वगैरे सगळं. हा गावचा चौक आहे आणि ते बस स्थानक लिहिलंय ना सायळीचं, ते समोर बस स्थानक म्हणजे बस स्टेशन. आपण मंदिराच्या इकडे नंतर जाऊया.
आधी तुम्हाला असंच एक्सप्लोर करतो. सकाळी तुम्ही जो गेट बघितलात सायडीचा, तो इकडे हो का, हा तो गेट. तिथून साताऱ्यावरून गाड्या येतात. इथून जे आहेत ना, इथून साताऱ्यावरून गाड्या येणार. आणि इकडे माझं गाव कुरुळ सायडीमध्ये लागतं. तर अशा प्रकारचं एक साधारणतः तुम्हाला दिसेल. ते आवाज आहे, पण मी मंदिराच्या पायऱ्या तुम्हाला चढून दाखवलं. थोड्याशाच पायऱ्या आहेत अशा. या अशा भागाला सगळे पवळी असं म्हणतात. तर हे असं केदारेश्वराचं मंदिर आहे. आणि आपण आज जाऊया. आज ज्या देवाचा उत्सव आहे केदारेश्वराचा, ते हे मंदिर अख्खा गावात जमा होईल. आजूबाजूची काही गावं जमा होतील. आपण त्या दिवशी रोजचं केदारनाथ मंदिर बघितलं होतं. ज्यांना माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दर्शन घ्यायचं आहे केदारेश्वराचं, त्यांच्यासाठी केदारेश्वर या लाइटिंगची मजा संध्याकाळीच कळेल. आता लाईट लावल्यामुळे अडचणीचं काहीतरी गोष्ट वाटते, पण ते लाइटिंग आहे. संध्याकाळी कळेल किती छान लाइटिंग आहे ती. ही पालखी आहे केदारेश्वराची सायडी. मंदिराच्या डाव्या बाजूला तुम्हाला हे ज्ञानेश्वरांची, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, विठ्ठल माऊली सगळे दिसत आहेत. आणि इथे मारुतीचं छोटं मंदिर आहे केदारेश्वराच्या डाव्या बाजूला. आणि हा प्रदक्षिणेसाठी सगळे लोक केदारेश्वराला जेव्हा प्रदक्षिणा घालतात तेव्हा इथून जातात. हे जे जय दुर्गा माता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ सायळीचे आहे, इथे गरबा वगैरे होतात, गावच्या गरबा, दांडिया. आणि ही जी पवळी आहे तुम्ही बघू शकता, हे जे कंपाऊंड आहे पण वरती उचललेलं आहे. मंदिर उंचावर आहे, मंदिर खाली नाहीये, मंदिर हाईटलाच आहे. ही अशी पवळी आहे. आता टेम्पो पूर्ण ह्या ट्रकच्या हाईट पेक्षा जास्त पवळीची हाईट आहे, तुम्ही बघू शकता. सो असं हे मंदिर. इकडे दरवर्षी सायळीच्या या केदारेश्वराच्या यात्रेच्या वेळेला हे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असतो, अखंड हरिनाम सप्ताह. सो पूर्ण हा आठवडा ते अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सगळे भक्तीमध्ये विलीन असतात. अशा पद्धतीचं वातावरण असतं पूर्ण 7 दिवस. आणि काल जो गोंधळ झाला ना, काल गोंधळ असतो एक दिवस आधी, तर तो गोंधळामुळे आता बघा रस्ता हा जो पिंक झालाय ना तुम्हाला दिसतोय, हा गोंधळामध्ये गुलाल उधळून मी असं ऐकलं की गुलाल उधळण्याची मशीन आणली होती. सो तुम्ही विचार करा किती हौशी आहेत सगळेच गावकरी.